जय शिवराय. रघुनाथ पंत हे सिद्धी असे नरवणार नाहीत. आता त्यांनी तह केला आहे. स्वराज्य आणि कोकणवासियांना त्रास देणार नाही असं कबूलही केलं आहे. तरी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? मला वाटतं राजांकडून नव्या दम्याची सैन्य तुकडी मागवून घ्यायला हवी. कायमचाच बंदोबस्त करू सिद्ध्यांचा, संभाजी पाटील म्हणाला. तो रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या समक्ष उभा होता. 3 दिवसांपासून तिसऱ्यांदा त्याने तोच सल्ला दिला होता. संभाजी, रिकाम्या हाती जाणं मलाही रुचत नाही, परंतु राजांचा आदेश आहे माघारी परत येण्याचा. आपण त्या सिद्धींना किनाऱ्यावरून हाकलून दांडा राजापुरीवर ताबा मिळवला असला तरी 1 महिना जंजिऱ्यावर लढताना सैन्याची बळीहानी झाली आहे. राजांना वाटतंय सिद्ध्यांवर तुर्तास इतकी जरब पुरेशी आहे, रघुनाथ बल्लाळ म्हणाले. रघुनाथ बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने राजापुरीत छावणी उभारली होती. ते आता परतीच्या मार्गावर होते. आजची रात्र काढून उद्या सूर्योदय होताच सैन्य स्वराज्याची वाट धरणार होते. तसेच दांडा राजापूर आता स्वराज्याशी जोडले गेले होते. 2 महिन्याच्या या मोहिमेत सिद्ध्यांना मराठी सेनेनं चांगले जेरीस आणले होते. जंजिरा किल्ला सोडल्यास आसपासचा किनारी भाग स्वराज्याशी जोडला गेला होता. परंतु 1 महिना सतत जंजिरा किल्ल्यावर हल्ला चढवल्याने मराठी सैन्याचे अमाप आर्थिक नुकसान झाले होते. आता काही करून विश्राम करा आणि ते मोरोबा त्यांना मला प्राप्त काळी भेटायला सांगा. खरं तर त्यांच्यामुळंच आपल्याला योग्य रीती आखता आली. त्यांना आवर्जून माझा निरोप द्या, रघुनाथ बल्लाळ म्हणाले. जी पंत. संभाजी पाटलाने होकार दिला आणि रघुनाथ पंतांना तंबूतून बाहेर पडायला सांगितले. सैन्य माघारी परतल्यामुळे संभाजी पाटलांचा हिरमोड झाला होता. त्यांचे कारण भावनिक होते. युद्धप्रसंगी सिद्ध्यांना त्यांचा पुत्र रामाजीचा क्रूर अंत केला होता. तो सैन्याच्या प्रथम तुकडीचे नेतृत्व करत सिद्ध्यांवर तुटून पडला होता. मोठा पराक्रम गाजवत त्याने सिद्ध्यांची पिछेहाट केली होती. परंतु सिद्धी जबरने मोर्चा सांभाळत रामाजीला घेरून त्याची हत्या केली होती. एवढ्यावरच न थांबता रामाजीच्या मृतदेहाला भाल्याने बोसकून डोळे काढले होते. संभाजी तंबूतून बाहेर आला आणि मोरोबाचा निरोप देण्यासाठी तो त्यांच्या तंबूकडे जाऊ लागला. परंतु चिलमेच्या गंधाने त्याची पावले जागीच थांबली. त्याने थोडी लांब नजर टाकली तेव्हा त्याला दिसले की कड्याच्या टोकाजवळून कुणीतरी चिली मोडत बसले होते. कुणीतरी नाही, ते मोरोबाच होते. जेव्हापासून मोरोबा सैन्यासोबत छावणीत आले होते तेव्हापासून ते रात्री समयी असे एकांतात कोणत्या तरी विचारात गढून जात, चिली मोडत बसत. ते सैन्यासोबत योद्धा म्हणून सहभागी झाले नव्हते. राजांच्या सांगण्यावरून रघुनाथ बल्लाळ यांनी मोरोबांना मार्गदर्शक म्हणून सोबत घेतले होते. मोरोबा, संभाजी पाटलाने हाक दिली. त्याच्या हाकेला अजून प्रत्युत्तर मिळाले नव्हते. बहुतेक मोरोबा गाढ विचारात जास्तच गडले असावेत, म्हणून संभाजी अजून पुढे आला. पाठमोऱ्या मोरोबाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, मोरोबा, जा झोपा, इकडे वाघांचा वावर आहे असं ऐकलंय मी. मोरोबांनी चिलमेचा झुरका ओढला आणि त्याचा दूर हवेत पसरवत ते उतरले. त्यांचं ठीक आहे, ते त्यांच्या सीमेत राहणं जाणतात, पण या सिद्ध्यांचं काय? आज जंजिऱ्यात लपून बसले. उद्या राजापुरीतून सैन्य निघाल्यावर ते पुन्हा जनतेला त्रास देणार. त्रास नाही, अत्याचार करणार असं बोलतच मोरोबांनी मान वळवली. ते मोरोबा या नावाने सैन्यासोबत आलेले सावजी होते. सैन्यात कोणालाही खबर नव्हती की हे शिवरायांचे गुप्तहेर आहेत. युद्धसमयी त्यांनी राजापुरी परिसराची, वाटांची आणि सिद्ध्यांच्या डावपेचांची माहिती रघुनाथ बल्लाळ यांना पुरवली होती. जंजिरा हाती आला नाही म्हणून तेही हताश झाले होते. राजांनी त्यांच्यावर जंजिऱ्याची मोहीम टाकल्यानंतर ते श्रीवर्धनहून आपले वास्तव्य सोडून राजापुरीत राहायला गेले होते. तेथे 1.5 महिना वास्तव्य करून सिद्ध्यांचे आचार विचार, त्यांची कमकुवत आणि त्यांची मजबूत जाणून घेतली होती. 4 महिन्यांपूर्वी राजापूर येथे शिवरायांची आज्ञा घेऊन सावजी राजापुरीत दाखल झाले होते. त्यांनी मुस्लिम व्यापाराचा वेश धारण केला होता. त्यांच्या अंगावर शुभ्र कुर्ता, गोट्यापर्यंत तंग पायजमा आणि डोईवर शुभ्र जाळीदार गोल टोपी असा त्यांचा अवतार होता. एवढी फार मोठी दाढी नव्हती, पण मिशीचे तर अस्तित्वच नव्हते. खांद्यावर एक गाठोडे घेऊन ते पेठेत परत फिरत होते. पेठेत येण्यापूर्वी त्यांनी राजापुरीला गिरण्यासाठी सुयोग्य रस्ते शोधले होते.
सैन्याला भौगोलिकदृष्ट्या कोणत्या अडचणी येतील याचाही अभ्यास केला होता. आता त्यांना सिद्ध्यांची ताकद आणि खरी सैनिक क्षमता जाणून घ्यायची होती. त्यांच्याकडे किती घोडेस्वार आहेत, थळसेना किती आहे याची अचूक पडताळणी करायची होती. पारंपरिक युद्धनीतीत शिवरायांनी हा मोठा बदल घडवून आणला होता. शत्रूची पूर्ण ताकद अचूकपणे ओळखून मग राजे मोहिमेची आखणी करत होते. युद्धनीती घडवून आणलेला हा बदल म्हणजे यशाची खात्रीच होती. सूर्य माथ्यावर आला होता तेव्हा सावजी चालत एका आंब्याच्या झाडाजवळ आले होते. तिथे त्यांना एक मजार दृष्टिक्षेपास पडली. त्यावर हिरवा कपडा चढवला होता. मजारच्या बाजूला काळ्याच्या रांगणात पाणी भरून ठेवले होते. ते बघून सावजींचे मन प्रसन्न झाले. थंडगार पाणी गटागट घशाखाली उतरवून ते आत्म्यास तृप्त करावे या विचाराने ते रांजणाजवळ पोचले. त्यावर ठेवलेल्या लोट्याने पाणी काढून गडागडा घशात ओतले. तृप्तपणे घसा करत त्यांनी हाताच्या पंजाने तोंड पुसले. इतक्यात त्यांना मोठमोठ्याने आर्त विनवण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी खटकन वळून पाहिले. 2 पुरुष हबशी सैनिकांना विनवणी करताना दिसत होते. हात जोडून क्षमा याचना करत होते. हे चित्र नीट जाणून घेण्यासाठी सावजी आणखी पुढे गेले. आता त्या क्षमा याचनेकर्त्यांचे शब्द ते स्पष्ट ऐकू शकत होते. माफ करा, पावसामुळे ठरलेल्या वेळेत खंडोबाच्या यात्रेतून परतू शकलो नाही. सिद्धांच्या या प्रदेशावर अधिकार होता. तिथे हिंदू जनतेसाठी काही विशेष नियम त्यांनी लागू केले होते. यात्रा किंवा देवदर्शनाला जाता येताना नोंदणी करणे बंधनकारक असे. परतण्याची तारीख लिखित स्वरूपात द्यावी लागत. ती तारीख पाळी न गेल्यास त्यावर दंड भरावा लागत असे. तो दंड काय असेल हे मात्र निश्चित नव्हते. तो अधिकारी पूर्णपणे शहर अधिकाऱ्याकडे राखीव होता. अशी माफी मिळणार नाही, दंड भरावाच लागेल, हे हबशी अधिकारी म्हणाला. ठीक आहे, सांगा किती रक्कम आकारली आहे. रक्कम आकारताना आम्ही सामान्य कृषक आहोत, फक्त याची जाणीव असू द्या, आवजी म्हणाला. हो, म्हणूनच तुमच्याकडं सोनं नाणं मागत नाही आहे. मग आवजीने गोंधळून विचारले. हबशी अधिकाऱ्याने आवजीच्या बाजूला बसलेल्या त्याच्या थोरल्या भावाच्या मुलीवर नजर टाकली. तिचे वय जेमतेम 15 वर्ष असेल. हिला आमच्याकडे सुपूर्द करा. मालक, मी तुमच्यापुढे हात जोडतो, नाक रगडतो, पण आमच्या बायका पोरांवर वक्रदृष्टी टाकू नका, आवजी विनम्रीच्या स्वरात म्हणाला. शुक्र म्हणाव, सिर्फ बेटी मांगी आहे. दात विस्पारून हसत हबशी म्हणाला. त्याचे साथीदार सुद्धा असले. मालक, हे घ्या, सोन्याच्या अंगठ्या ठेवा. आवजीचा थोरला बंधू हिरोजीने हातातील 2 अंगठ्या काढून देत म्हटले. नाही, आम्हाला तुमची मुलगीच हवी, हबशी अधिकारी म्हणाला. हिरोजीची बायको, मुलगी, धाकटा भाऊ भीतीने थरथरत होते. आता त्यांच्या भाग्यात काय लिहिले आहे याची त्यांना क्षणात प्रचिती आली होती. नाही, आम्ही तुमची मागणी पूर्ण करू शकत नाही, आवजी निर्धाराने म्हणाला. हबशी अधिकारी मोठमोठ्याने घसला. थोडे पुढे येऊन त्याने एका सेवकाच्या हातातली चांबडी चाबूक घेतले. आम्हाला नकार देण्याचे धाडस करतोस म्हणत हबशी अधिकाऱ्याने आवजीच्या पाठीवर चाबकाचा फटका लगावला. असे त्यांच्या परिवारातील सदस्य किंकाळू लागले. हबशी अधिकाऱ्याने आवजीला 2-3 फटके आणखी लगावले. मग त्याने आवजीच्या मोठ्या बंधूला सुद्धा चाबकाचा मार दिला. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने सेवकांना आज्ञा दिली, या दोन्ही पुरुषांना पोत्यात बांधून दऱ्यात सोडा. आम्हाला नकार देण्याचा गुन्हा केला यांनी. हबशी अधिकाऱ्याची आज्ञा होताच सेवकांनी आवजी आणि हिरोजीचे हातपाय बांधले आणि त्यांना घोड्यावर टांगले. हिरोजीची पत्नी आर्थिक किंकाळत रडत होती. तिची मुलगी आणि तिचा मुलगा तिला बिलगून रडत होते. सावजींचे सुद्धा काळीज हे दृश्य बघून हेलावत होते. बैरजी पथकाने त्यांना भावनांवर ताबा ठेवायचे शिक्षण दिले होते, परंतु इतके क्रूर अत्याचार बघून शेवटी माणसाच्या काळजाला पाझर हा फुटणारच. सावजी क्षुब्ध झाले होते. धावत जाऊन आवजी आणि हिरोजीला सोडवावे आणि त्या अपशाचा वध करावा असे त्यांना मनोमन वाटत होते, परंतु तुर्तास संयम ठेवणे त्यांच्यासाठी आणि संपूर्ण कोकणवासियांसाठी हितकर होते. घेऊन जा त्यांना आणि त्यांच्या बायकोला जंजिऱ्याला पाठवा. गुलाम म्हणून विकता येईल. या मुलीला माझ्याकडे राहू द्या. हिच्या नुकत्याच भरलेल्या खूपसुरीचा मी लुप्त घेतो म्हणत हबशी पुढे आला. जबरदस्तीने त्याने हिरोजीच्या मुलीला उचलले आणि घोड्यावर टाकले आणि त्यानेही घोड्यावर मान टाकली. हबशी सेवक हिरोजीच्या पत्नीला सुद्धा घेऊन गेले. ती सुटकेसाठी तडफडत होती.
हिरोजी आवजी अर्थ किंकाळत होते, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आज त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला होता. कदाचित ते पुन्हा कधीच एकमेकांना भेटू शकणार नव्हते. हिरोजीचा धाकटा मुलगा त्याच्या आईला घेऊन जात असलेल्या आपशेच्या घोड्यामागे रडत धावत होता. ठोकर लागून पडला होता. रक्तबंबा होऊन उठत होता व पुन्हा धावत होता. काही वेळापूर्वी हे हृदयद्रावक दृश्य बघितल्यापासून सावजी अस्वस्थ झाले होते. ते त्या परिवारातील सगळ्यांची सुटका करू शकले नव्हते याची त्यांना पीडा होत होती. परंतु त्या तरुणीला मात्र वाचवण्याचा त्यांनी मनसुबा बनवला होता, कारण त्या तरुणीला जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागणार होत्या. मोहिमेवर असताना नियोजनाबाहेर वागता येत नाही, पण शिवाजी राजांचा योद्धा हे दुष्कृत्य डोळ्यासमोर होताना बघू शकत नव्हता. सावजी त्या आपशे अधिकाऱ्याचा पाठलाग करत त्याच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले होते. तेव्हा त्यांनी बघितले की ती 15 वर्षाची तरुणी कशीबशी त्या आपशेच्या तावडीतून निसटली. ती जंगलाच्या दिशेने धावू लागली. तिचा परिवार उद्ध्वस्त झाला होता. आश्रय कुठे घ्यावा हे तिला माहीत नव्हते, परंतु जीव वाचवत ती पळत होती. त्या आपशे अधिकाऱ्याचे 2 सैनिक तिचा पाठलाग करत होते. त्यांच्यातले अंतर फार जास्त नव्हते. तिच्या अनवाणी पायाला जखमा झाल्या होत्या, परंतु तिला त्याची पर्वा नव्हती. ती आता एका विशाल वटवृक्षाच्या आडोशाला लपून उभी राहिली होती. तिचा श्वासांचा वेग वाढला होता. जास्त वेळ धावल्याने धाप लागली होती. ती तशीच खोडाला पकडून खाली बसली. तिला ग्लानी आली होती, पण बाणावर ती आजूबाजूला बघत होती. तिला शुद्ध अरुण चालणार नव्हते. ते सैनिक तिला या रानात सहज शोधू शकत होते. आता तर ते तिच्या जवळही पोहोचले होते. ते तिला बघणार इतक्यात वायुवेगाने आलेले 2 खंजीर त्यांच्या पाठीत घुसल्या. त्या सैनिकांनी वळून बघितले तर समोर सावजी उभे होते. ते सैनिक काही पवित्रा घेणार इतक्यात त्यांचे पाय कमकुवत झाले आणि ते धाडकन जमिनीवर पडले. सावजींनी खंजिरींनी त्या दोन्ही सैनिकांच्या पाठीत खोल ऋतून त्यांच्या फुफ्फुसांना निकामी केले होते. सावजी आता पुढे गेले तसे त्यांना ती तरुण बेशुद्धी अवस्थेत सापडली दिसली. सावजींना बाजूला माडाचे झाड दिसले. मग त्यांनी माडाचे पाने तिच्या चेहऱ्यावर शिंपडले. त्या तरुणीने हळूच डोळे उघडले तर समोर सावजींना बघून ती क्षणभर दचकली. पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा सावजींनी तिला थांबवले. घाबरू नको, तुझा पाठलाग करणाऱ्या सैनिकांना मी ठार केला आहे. सावजींचे वाक्य ऐकून त्या तरुणीने वडाच्या झाडामागे वळून पाहिले. तिला ते 2 सैनिक निश्चित पडलेले दिसले आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. तिने एक निश्वास सोडला. सावजींनी तिला माडाचे पाणी प्यायला दिले. तिच्या पायातील जखमांवर रुईचे पाने बांधले. आपण कोण आहोत काका? ईश्वर तर नाही ना? त्या तरुणीने चाचरत विचारले. नाही, ईश्वर नाही, मनुष्यच आहे. सावजी स्मित हास्य करत म्हणाले. तुमच्याप्रमाणे कोणी माझ्या परिवारालाही आपशांच्या तावडीतून वाचवलं असतं तर माझी आई मला परत मिळाली असती. परिवाराच्या आठवणीत ती ढासाढसा रडू लागली. सावजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. रडू नकोस, जीवन हे वर्तमान आहे याचा स्वीकार कर. माहीत आहे तुझ्यासाठी किती कठीण परिस्थिती आहे, पण तुला जे झालं ते विसरून आज तुझी आत्मपरीक्षा करायची आहे. इथं तू जास्त वेळ अशी शोक करत बसू शकत नाहीस. तुला इथून लवकरात लवकर निघावं लागेल. पण मी कुठे जाऊ काका? राजापुरीत राहिले तर आपशी माझा जीव घेतील. ती तरुणी पुन्हा रडू लागली. मग राजापुरीमधून बाहेर पड. पण बाहेर कुठे जाऊ? मी सांगतो. राजापुरीतून बाहेर पडल्यास तुला एक दर्गा दिसेल. तिथे गेल्यावर एक वृद्ध फकीर बाबा दिसतील. त्यांना भेट. सय्यद आसिफ अली खान यांनी आश्रय देण्यास सांगितलं आहे असं सांग. ते तुला सुरक्षित स्थळी पोहोचवतील. सावजींनी तिला जिवंत राहण्याचा मार्ग सुचवला. ती तरुणी सावजींना निरखून पाहत होती. कदाचित तिला सावजींवर विश्वास बसत नव्हता. विश्वास ठेव. खरं तर मीच तुला सुरक्षितपणे तिथे पोहोचवले असते, परंतु तू तास माझं राजापुरीत त्याहीपेक्षा महत्त्वाचं कार्य आहे. त्या तरुणीजवळ सावजींच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याखेरीज दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. मालिक, खरं सांगतो, माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता, सावजी म्हणाले. सिंधू सागराने चारही बाजूनी वेढलेल्या अभेद्य अशा जंजिरा किल्ल्यात सावजींना कैद करून ठेवण्यात आले होते. त्यांचे हात साखळदंडाने पाठीमागे बांधले होते. गळ्यात एक वर्तुळाकार चक्र होते. ते आतल्या बाजूने धारदार होते. त्यांची सुटण्यासाठी धडपड केल्यास ते चक्र त्यांच्या गळ्याच्या नसा केव्हाही कापू शकत होते. सावजी सावध होते.
ते मान खाली घालूनच उभे होते. त्यांच्या समक्ष सरदार सिद्दी फताह खान तो काळा रंगाने काकुट्ट होता. त्याच्या डोक्यावर गोलाकार पगडी होती. कानाच्या पुढे काळ्या पुरळ्या विरळ केसांचे कल्ले दिसत होते. ओठांचा आकार किंचित फुगीर होता. हनुवटी अरुंद आणि बोथट होती, परंतु शरीरयष्टी दिप्पाळ होती. भारतीय पुरुषांपेक्षा उंची काहीशी जास्त होती. हात लांब लचक होते. एका कापडाची सलग शिवण असलेले शुभ्र आणि त्यावर हिऱ्यांची नक्षी असलेले वस्त्र त्याने परिधान केले होते. गळ्याभोवती जाडजूड सुवर्ण साखळ्या होत्या. तो हिरवा मलमलच्या आसनावर बसला होता. त्याच्या बाजूला त्याची म्यानबंद तलवार आडवी ठेवली होती. हफशी दरबारात आपली तलवार कमरेतून काढून आपल्या आसनावर ठेवत असत. त्यामागचा त्यांचा हेतू कदाचित त्या तलवारीला आसन देणे हा असावा. सावजींवर 2 हबशी सैनिकांची हत्या करण्याचा आरोप लावण्यात आला होता. कदाचित आता त्यांना क्रूर शिक्षणास समोर जावे लागणार होते. ज्या क्षणी काही सैनिकांनी सावजींना मृत सैनिकाच्या पार्थिवाजवळ पाहिले त्याच क्षणी शिक्षा देण्यात आली असती, परंतु त्यांनी त्यांचे नाव सय्यद आसिफ अली खान सांगितल्याने त्यांना राजापुरीवरून जजिऱ्यात आणण्यात आले होते. सरदारने सैनिकांच्या हत्येमागचे कारण विचारल्यास त्यांनी ती हत्या फक्त आत्मरक्षणासाठी केल्याचे सांगितले होते. मालिक, मी ओरडून सांगत होतो, मी तुमचा शत्रू नाही, मी कुण्याही तरुणीला वाचवलं नाही. तरी ते सैनिक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यात ते दोघे सैनिक आणि मी एकटा त्यांचा घात केला. सावजींनी स्पष्टीकरण दिले. तरी सुद्धा तुला सजा मिळणार, सरदार क्रोधाने ओरडला. याचे परिणाम वाईट होतील, सावजी निर्भीडपणे म्हणाला. आम्हाला धमकी? तेरी इतनी जुर्रत? सिद्ध्यांच्या राज्यात या जजिरा मेहरूब किल्ल्यात येऊन आमच्यासमोर बोलण्याची आजवर कोणाची हिंमत झाली नाही. सरदाराचा तिळपापड झाला होता. जजिरा मेहरूब हे जंजिरा किल्ल्याचे सिद्ध्यांच्या भाषेतील नाव होते. त्या किल्ल्याला ते त्यांचे राज्य समजू लागले होते. असे असले तरी विजापूरचे मांडलिकच होते. धमकी नाही मालिक, अदब से कह रहा हूं. तुमच्या चुकीच्या व्यक्तीला सजा देत आहात. एक तर मी 5 वेळेची प्रार्थना करणारा मुसलमान आहे आणि एक श्रीमंत व्यापारी, तेही विजापूरचा. विजापूरचे नाव ऐकून सरदार काहीसा दचकला. त्याने आरतीपेक्षा शांत स्वरात विचारले, व्यापाऱ्याचा परवाना आहे का तुझ्याजवळ? सिद्धी फताखानच्या वाक्यावर स्मित करत सावजींनी कुर्त्याला हात लावला. ते कुर्त्याच्या खाली कमरेत खोचलेला परवाना काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु हालचाल झाल्याने त्यांच्या मानेभोवतीची धारदार चक्र त्यांच्या मानेला स्पर्श करत होती. त्यामुळे त्यांच्या मानेला बारीक सारीक जखमा झाल्या होत्या. सावजींना परवाना काढताना अडचण होत असल्याचे पाहून एका सैनिकाने पुढे आला. त्याने सावजींच्या कुर्त्या काढून तो परवाना काढला आणि सरदाराला दिला. सरदाराने तो मजकूर डोळ्यांसमोर धरला. पांढऱ्या कपडावर काळ्या शाईने त्यात लिखाण केले होते. शेवटी विजापूरच्या वित्तमंत्र्याचा शिक्का होता. ते बघून सिद्धी सरदाराची खात्री पडली होती आणि तो काहीसा नरमाईने बोलू लागला. हा परवाना तुम्ही आधीच आमच्या सैनिकांना दाखवायला हवा होता. तितका समय तुमच्या सैनिकांनी दिलाच नाही. तारीख करावी लागेल तुमच्या सैनिकांची. अत्यंत कर्तव्यनिष्ठ आहे, सावजी म्हणाले. सावजींच्या तोंडून आपल्या सैनिकांची प्रशंसा ऐकून सिद्धी सरदार संतोषला होता. दरबारातील एकूण वातावरण बघता सावजी आता क्रूर शिक्षेच्या सावटातून बाहेर आले होते. पुढच्या क्षणी सरदाराने शिपायांना अरबी भाषेत आज्ञा केली, साखळदांडातून मुक्त करा त्यांना आणि आपला विशेष परवाना देऊन त्यांना जजिरा आणि दांडा राजापुरीत व्यापार करण्यास अनुमती द्या. हीच सावजींची रणनीती होती. समुद्राच्या मधोमध असलेल्या जंजिऱ्यात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी जाजून बुजून स्वतःला राजापुरीत कैद करवले होते. आदिलशहाचा बनावटी परवाना त्यांनी या मोहिमेवर येण्याआधीच प्राप्त केला होता. आता त्यांची खरी मोहीम सुरू झाली होती. जंजिऱ्यात त्यांना विशेष अधिकार मिळाला होता, किंबहुना त्यांनी तो मिळवला होता. त्याचा लाभ घेत त्यांनी जंजिरा किल्ल्यासंबंधी इत्याभूत माहिती गोळा करायला सुरुवात केली. अर्धा मैल लांबीचा, 1.5 मैल परिघाचा आणि 19 बंदंड बुरुजांनी वेढलेला असा मजबूत दुर्ग होता जजिरा. सावजी आता त्याचे निरीक्षण करत किल्ल्यावरील पेठेत आले होते. ते आजूबाजूला बरोबर आपली चोरटी नजर फिरवत होते. सैनिकांच्या पायऱ्याची जागा लक्षात ठेवत होते. काहीतरी पुटपुटत होते. कदाचित ते सर्व गोष्टी स्मरणात ठेवण्यासाठी एखादे काव्य बनवत असावे. ते काव्य सतत पुटपुटून त्यात आणखी ओळी जोडत असावेत. कागदावर नोंद न करता अचूक विश्लेषणासाठी ही क्लृप्ती कारगर होती.
ती आता पेठेतील एका सराफाच्या दुकानासमोर आली. दुकानाबाहेरच उभे राहून त्यांनी पेठेतील सैनिकांवर नजर फिरवली. दुपारचा समय असल्याने पहारा थोडा शिथिल होता. तसा हा पहारा आंतरिक सुरक्षेसाठी होता. दुर्गाच्या सुरक्षेसाठी बुरुजांवर आणि पराकोटावर सैनिक तैनात होते. सावजी थेट सराफाच्या दुकानात शिरले. त्यांना बघून सराफ उठून उभा राहिला. हात जोडून शांत मुद्रेने त्याने सावजीची उर्फ सय्यद आसिफ अली यांचे स्वागत केले. सावजींची नजर आता सराफाच्या चेहऱ्यावर खिळली. ते त्याच्या चेहऱ्यावर लपलेलं दुःख पाहू शकत होते. काय हवंय महाशय? सराफने विचारले. काही नाही, मी विजापूरहून आलोय. इथं व्यापार करायचा आहे. मला माहिती प्राप्त झाली आहे की तुम्ही तुमच्या दुकानात अव्वल दर्जाचं सोनं विक्रीसाठी ठेवता. अशा सोन्याला भारतात चांगली मागणी आहे, सावजी म्हणाले. होय, तुम्हाला मिळालेली माहिती अगदी योग्य आहे. आम्ही आमच्या मालात कसलीच भेसळ करत नाही. तसा आमचा माल हा थेट पारशियावरून येतो, सराफ म्हणाला. वा, छान. पण इकडून पारशियात जो माल निर्यात होतो तो या सुवर्णापेक्षा अधिक मौल्यवान आहे, नाही का? सावजी डोळे बारीक करून बघत म्हणाले. म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे? जंजिऱ्यातून अरब आणि पारशियाला मसाले आणि हिऱ्यांची निर्यात होते. तुम्ही त्याबद्दल बोलत आहात का? सराफाने गोंधळून विचारले. अजिबात नाही. त्या व्यतिरिक्त मौल्यवान काही असू शकतं का? सावजी म्हणाले. काय? इथल्या मुली. सावजीचं उत्तर ऐकून सराफ दचकला. आजूबाजूला बघून त्याने सावजींना दुकानात अजून आत येण्यास सांगितले आणि कवा करून विचारू लागला. तुम्ही जाणता त्या निर्यातीबद्दल? म्हणजे पर्शियाला कुठं निर्यात केली जाते आणि तिथून कुठं? सराफ बरोबर प्रश्न टाकत होता. सगळंच जाणतो, पण तुम्ही का जाणून घेण्यास उत्सुक आहात? सावजीनं मुद्दाम विचारले. उत्सुकता नाही शेठ, व्याकुळता आहे. माझ्या पुत्रीला मला परत घेऊन यायचं आहे. मला माहीत आहे ते शक्य नाही, पण शक्य आहे. सराफाचे वाक्य मध्येच कापत सावजी म्हणाले. कसं? मी तुम्हाला तुमची पुत्री परत आणून देईन, सावजी म्हणाले. सावजींचे वाक्य ऐकून सराफाचा चेहरा कमालीचा फुलला होता. तो त्याच्या पायांवर थेट लोटांगण घालू लागला. जी माझी अर्धी संपत्ती आहे ती तुम्हाला देईल, पण काही करून मला माझी पुत्री परत आणून द्या, सराफ हात जोडून म्हणला. संपत्तीची गरज नाही, तुम्ही फक्त जंजिऱ्याबद्दल खडानखडा माहिती द्या. म्हणजे सिद्ध्यांकडे किती शस्त्र आहेत, किती तोफका नाही, सैनिक क्षमता किती, किनाऱ्यावरून किल्ल्यात यायचं म्हटल्यास कोणती वेळ योग्य आहे, पहारेकऱ्यांचं लक्ष कसं चुकवता येईल, अर्थात जंजिऱ्यावर आक्रमण करायचं असल्यास कसं करता येईल. सावजीने एका पाठोपाठ एक प्रश्न विचारले. सराफ चांगलाच गोंधळला होता. तो साशंकपणे सावजींकडे बघत होता. त्याचा अवतार बघत होता. तुम्ही जंजिऱ्यावर आक्रमण करणार का? म्हणजे आदिलशाह सिद्ध्यांवर आक्रमण करणार? आणि खरोखर तुम्ही माझी पुत्री मला परत द्याल का? माफ करा, पण मी विश्वास कसा ठेवू? सराफाने विचारल्यासाठी. गौरासाठी, सावजी शांतपणे विचारले. सराफाने चमकून बघितले. गौरा, माझी पुत्री, तिचं नाव गौरा आहे तुम्हाला कसं माहीत? तुम्ही पारशियाला जाऊन आलात का? माझ्या पुत्रीला कुठं भेटलात? माझी पुत्री द्या, सराफ रडत कयावया करत होता. काळजी करू नका, तुमची पुत्री सुरक्षित आहे. ते सिद्धी तिला सिंधू सागराच्या पार नेऊ शकले नाहीत. मग ती आता कुठे आहे? सराफाचे डोळे आशेने चमकले. ती जिथंही आहे तिथं सुरक्षित आहे. तिच्यासोबतच्या इतर स्त्रियाही सुरक्षित आहे. बस तुम्ही मला सिद्ध्यांवर आक्रमणासाठी सुयोग्य माहिती पुरवा. सिद्ध्यांचा निपात करून त्यांना इथून संपवायचं आहे, सावजींनी थोडक्यात सांगितले. पण ते तर आदिलशहाचे मांडलिक, मग आदिलशहाचं त्यांच्यावर कसं आक्रमण करणार? सराफ काहीसा गोंधळला. एक क्षण सावजींना वाटले सराफाला खरं काय आहे ते सांगून टाकावे. शिवाजीराजे सिद्ध्यांवर आक्रमण करणार आहेत, परंतु यदा कदाचित सिद्ध्यांनी संशयाने सराफला पकडले आणि त्याने चुकून मूड उकलले तर सगळी मोहीम व्यर्थ जाऊ शकते. तुर्तास सावजींनी भावनांवर आवर घातला. सिद्धी आदिलशहाला जुमानत नाही, म्हणून त्यांना पूर्णतः संपवायचे आहे असे सावजीने सांगितले. ठीक आहे, मी तुम्हाला सगळं काही सांगतो, सराफ म्हणाला. एकेकाळचे गुलाम आहेत हे सिद्धी. बहामनी साम्राज्याच्या कालखंडात त्यांना अरबस्थानाला लागून असलेल्या अबिसिनियामधून आणलं होतं. तेव्हा त्यांना अरब अल अबश असं म्हणत. हेच ही आजच्या हाफसी. त्यांना सय्यदही म्हणत, म्हणजेच सिद्धी. ते धाडसी वृत्ती आणि चिवटपणा या अंगभूत गुणांचं बहामनी साम्राज्यात उच्च पदावर पोचले. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या देश बांधवांना भारतात बोलून आपली संख्या वाढवली. मग त्यांनी आपली स्वतंत्र वसाहत सुरू केली.
या वसाहतीत हाफसान असं म्हटलं जायचं. हाफसांची उत्तर सीमा म्हणजे पुंडलिका नदी, दक्षिणी सीमा सावित्री नदी, पूर्व सीमा मानगाव किंवा माड, या पश्चिम सीमेवर 40 मैलाचा सागरी किनारा. यांचा हा परिसर डोंगरी, जंगली व दलदलीचा असल्यानं त्यांच्यावर आक्रमण करणं सहज शक्य नव्हतं. मग पुढे बहामनी साम्राज्यातून आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही विभाजित झाल्यावर हे हफसी निजामशहाचे मांडलिक झाले. खरं तर जेव्हा या अभेद्य जंजिऱ्याची स्थापना झाली तेव्हापासूनच त्यांचा कोकणावर अधिकार वाढला. जंजिऱ्यामुळे त्यांची शक्ती द्विगुणित झाली. जंजिऱ्याचा हा किल्ला उभा राहण्यासाठी ते रामभाऊ कोळी पाटलाचा मेंढकोट होता, ज्याची निर्मिती लाकडापासून केली होती. अरबी आणि मलबारी दर्यावादींपासून आपल्या वस्त्यांची सुरक्षा व्हावी म्हणून हा मेंढकोट बांधण्यात आला होता. निजामशहाचा सुभेदार मलिक अहमदनं या मेंढकोटावर हल्ला केला, परंतु तेव्हा सुद्धा हे बेट अजिंक्यच होतं. म्हणून मलिक अहमदनं परिमल खानला आणि काही सिद्ध्यांना घात करून हे बेट ताब्यात घेण्यास पाठवलं. त्यांनी रामावला आपण सुरतेला जाणार व्यापारी असल्याचं सांगितलं आणि एक दिवस विश्रांतीसाठी आश्रय मागितला. त्या बदल्यात तुम्हाला मनसोक्त मद्य दिलं जाईल असं आमिषही दाखवलं. रामावचा इथंच घात झाला. त्यांना मनसोक्त मद्यपाशन करविल्यावर पेटाल्यात लपवल्या सिद्धीच्या सैनिकांनी सगळ्यांच्या डोगना छाटल्या व वस्त्यांमध्ये बेंदून कत्तल झाली आणि राजापुरीचा मेंढकोट ताब्यात घेतला. त्यानंतर या ठिकाणी मजबूत दुर्ग बांधण्यात आला. हा जजिरा मेरू माशे हा दुर्ग अभेद्य आहे, तेव्हा सुद्धा होता आणि आता सुद्धा. सराफाने थोडक्यात माहिती दिली. मग याला जिंकण्यासाठी कोणताही मार्ग नाही का, सावजींनी विचारले. खरं तर नाही, पण जर किनाऱ्यापासून सिद्ध्यांचा संपर्क तोडला तर. सावजींचे डोळे आशेने चमकले. त्यांनी तत्परतेने विचारले, जंजिराच्या किनारपट्टीपासून तुम्ही किती दिवस संपर्क तोडल्यावर सिद्धी आपण वटणीवर आणू शकतो? म्हणजे किल्ल्यातला अन्नसाठा किती आहे? 2 वर्ष सहज पुरेल इतका, सराफाने सांगितले. फार मोठा काळ आहे. सावजीने किंचित निराशा झाली होती. होय, सिद्धांना नमवण्यासाठी चिवटपणानं लढा द्यावा लागेल, पण यदा कदाचित आपल्या सैन्याचा संयम संपला आणि दुर्गावर आक्रमण करण्याचा विचार केला तर आपल्या सैन्याची प्रचंड हानी झाल्याशिवाय राहणार नाही. सराफ म्हणाला, का? दुर्गाला मोठमोठे असे 22 बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 70 हातांचं आहे आणि त्यावर 514 तोफा चढवल्या आहेत. त्यात एक तोफ अशी आहे जिचं वजन 22,000 किलोच्या आसपास आहे. ही तोफ खूप लांब पल्ल्याचा मारा करू शकते. हल्ला करून या किल्ल्यात प्रवेश करणं अवघड आहे, कारण या किल्ल्याचा प्रवेशद्वार दूरवरून निदर्शनास येत नाही. जेव्हा किल्ल्यावर चढाई करण्यासाठी शत्रू जवळ पोहोचू लागतो तेव्हा त्याच्या जहाजांवर तोफांचा बडीमार होतो आणि एकाच वेळी सैन्यासकट जहाजही पाण्यात बुडतात, सराफाने सांगितले. असा किल्ला स्वराज्यात हवाच, सावजी फुटफुटले. काय? सराफाला स्पष्ट ऐकू आले नव्हते. काही नाही, मला सांगा, किल्ल्यावर सैनिक क्षमता किती आहे? सावजींनी सावरत विचारले. जवळजवळ 2000, पण सैनिक क्षमता कमी असली तरी किल्ला जिंकणं अवघड आहे का ते मी तुम्हाला स्पष्ट केलंच आहे. बस, मला जी माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे. आता तरी मला माझ्या पुत्रीबद्दल सांगा, सराफ म्हणाला. धैर्य ठेवा. खरंच मला तुमच्या भावनांशी खेळ खेळायचा नाही, पण इतक्यात मी तुम्हाला कसलीही माहिती देऊ शकत नाही. विश्वास ठेवा, तुमची पुत्री मला माझ्या पुत्रीसारखीच आहे. तिला कसलीही इजा होणार नाही याची मी हमी देतो. सावजींनी सराफाला आश्वस्त केले होते. सराफाकडून सावजींनी बरीच माहिती मिळाली होती. आता त्यांना थोडे दिवस जंजिऱ्यात राहून सिद्ध्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचा होता. त्यांच्या युद्धशैलीबद्दल जाणून घ्यायचे होते. मग त्यानंतर शिवाजी राजांनी सगळे माहिती पुरवून जंजिऱ्यावर आक्रमण करण्यासाठी योग्य दिवस निवडायचा होता. इकडे वर्तमान काळात 1.5 महिन्यापूर्वी घडलेल्या भूतकाळाचा मोरोबा उर्फ सावजींच्या डोळ्यांसमोरून तरुण गेला होता. सराफाकडून माहिती घेतल्यावर आणखी काही दिवस ते किल्ल्यावर राहिले होते. सिद्ध्यांची सैन्याची संख्या, तोफखाना याची पडताळणी करून त्यांनी राजासमोर मोहिमेची आखणी ठेवली होती. राजाने सिद्ध्यांच्या या मोहिमेवर शूर योद्धा रघुनाथ पंत बल्ला यांना पाठवले होते, परंतु सावजींना ते टाळायचे होते. नेमके तेच घडले. रघुनाथ पंतांच्या सैन्याने सिद्ध्यांच्या तावडीतून कोकणाचा भूभाग जिंकून घेतला असला तरी अधिक आक्रमक होऊन जंजिऱ्यावर हल्ला केला होता. तेव्हा किल्ल्यावरील 514 तोफांचा मारा झाल्याने सैन्यास क्षती पोहोचली होती. जिंकूनही मराठ्यांची सेना हारली होती. समुद्रातील अशा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आरमाराची गरज होती. बहुतेक ही बाब शिवाजी राजांच्या लक्षात आली असावी म्हणून त्यांनी सैन्यास माघारी बोलवले होते.
पुढील काही दिवसात शिवाजीराजे परंपरागत युद्धनीतीपेक्षा वेगळा विचार करत बैरजी पथकासारखाच आणखी एक नवा इतिहास घडवून एक महान जलसेनेची स्थापना करणार होते. मोरोबा आपल्या विचारातून बाहेर आले आणि आजूबाजूला पाहिले. त्यांच्यापर्यंत निरोप घेऊन आलेल्या संभाजी पाटील केव्हाच तिथून निघून गेला होता. सावजींनी पुन्हा समोरील गर्द अंधारलेल्या कड्यावर नजर टाकली. मग त्याच्या बुंदेवर आदळणाऱ्या सागरांच्या फेसाळ लाटांवर कटाक्ष टाकत पुटपुटली, आम्ही पुन्हा येणार आणि तेव्हा सिंधू सागरावर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवणारच. धन्यवाद.